नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या यूट्यूब सेशनमध्ये तुमचं स्वागत. आज काही कारणामुळं आपण डायरेक्ट ऑनलाईन घेऊ शकलो नाही. मगापासून नेटचा इश्यू आहे, तो नेटचा इश्यू काय सॉल्व झाला नाही. त्याच्यामुळं आपण काय करतो आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर यूट्यूबच्या सुपरफास्ट रिव्हिजन सेशनमध्ये सुपरफास्ट रिव्हिजन सेशनमध्ये तुमचं स्वागत. आणि चालू आहे तुमचा फोर्थ युनिट. कशाचा? DMTचा. तर DMTचा फोर्थ युनिट चालू आहे. तर आपण काल 3 सेशन घेतले, परवा 2 आणि काल 2, असे 4 सेशन झाले आपले. हा 5वा सेशन आहे आणि हा तुमचा रेकॉर्डेड सेशन असेल. यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मरला सुरुवात केलेली आहे. ओके, आपण काय केलं आहे, नवीन चॅप्टर म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा 4th टॉपिकला आपण सुरुवात केली. आणि या टॉपिकमध्ये काय बघणार आहेत आपण? इंट्रोडक्शन बघणार आहे. त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ कनेक्शन बघणार आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया अँड स्पेसिफिकेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर अँड पॉवर ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर पॅरलल ऑपरेशन, टेस्टिंग, त्याच्यानंतर हार्मोनिक अँड के फॅक्टर. तर सिलेबसमध्ये एवढेच कन्सेप्ट आहेत. ओके, तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. जवळपास या टॉपिकवर 20 मार्काचं असते. आता तुम्ही म्हणाल सर सगळ्याच टॉपिकला तुम्ही 20 मार्काचं म्हणतात. 104 मार्काचा पेपर असतो विथ ऑप्शन. ओके, तर हा थर्ड हायेस्ट किंवा थर्ड लार्जेस्ट टॉपिक आहे. ओके, याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मर काय असतं, बँक ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर काय असतं ते बघणार आहे. त्याच्यावर एक 4 मार्काचा किंवा 2 मार्काचा प्रश्न असतो. 2 मार्क किंवा 4 मार्क. तर जनरली 4 मार्काचाच असतो आणि जनरली ह्याचा डिफरन्सच विचारतील. ओके, हे जे बोर्डवर दिसतंय तुम्हाला हेच विचारण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ कनेक्शन. तर याच्यामध्ये 4 टाईपचे कनेक्शन आहे. स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन, स्टार, डेल्टा स्टार आणि स्टार डेल्टा, असे 4 कनेक्शन हे मेन कनेक्शन. त्याच्यानंतर ॲडिशनल 2 कनेक्शन असतात. एक ओपन डेल्टा, त्यालाच आपण ओपन डेल्टा VV कनेक्शन, आणि नंतर TT कनेक्शन, त्यालाच आपण स्क्वॉट कनेक्शनसुद्धा म्हणतो. तर हे सगळे कनेक्शन 4 मार्काला विचारतात, कंपल्सरी क्वेश्चन आहे. ओके, त्याच्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया ऑर स्पेसिफिकेशन ऑफ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर ऑर पॉवर ट्रान्सफॉर्मर, याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न असतो, कंपल्सरी क्वेश्चन. ओके, सिलेक्शन क्रायटेरिया, एक तर सिलेक्शन क्रायटेरिया विचारतील, त्याच्यानंतर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा विचारतील किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा विचारतील किंवा दोन्हीचा डिफरन्स विचारतील किंवा स्पेसिफिकेशन विचारतील, कूलिंग मेथड विचारतील. तर याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न असतो. त्याच्यानंतर नीड ऑफ पॅरलल ऑपरेशन, ॲडव्हान्टेजेस, याच्यावर एक 4 मार्काचा क्वेश्चन असतो. कंडिशन ऑफ पॅरलल ऑपरेशन, नीड ऑफ पॅरलल ऑपरेशन, ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरलल ऑपरेशन, याच्यावर एक 4 मार्काचा क्वेश्चन असतो. तर याच्यामध्ये टेस्टिंगमध्ये आपण कोणती टेस्ट वापरतो? फेज आउट पोलॅरिटी या टेस्ट, याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न असतो. मग हा तर मागच्या टॉपिकमध्ये बी झाला आणि या टॉपिकमध्ये बी. तर याच्यामध्ये फेज आउट टेस्ट वर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. ओके, फेजिंग आउट टेस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हार्मोनिक, इफेक्ट ऑफ हार्मोनिक आणि के फॅक्टर, याच्यावर एक 4 मार्काचा प्रश्न. तर हे 4 मार्क, हे 4 8 आणि 8 16, 16 आणि 8 24. तर विथ ऑप्शन 22 ते 24 मार्काला विचारला जाणारा हा टॉपिक आहे. ओके, आणि या टॉपिकमध्ये आपण पहिल्या
कन्सेप्टला सुरुवात करत आहोत, इंट्रोडक्शनला. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मरच्या व्हिजिटला नेलं होतं आणि ट्रान्सफॉर्मर काय आहे हे तुम्हाला दाखवलं होतं. तर थ्री फेज ट्रान्सफॉर्मर काय, तर तुम्ही जाता येता कुठं पण तुमच्या आजूबाजूला रोडच्या साईडला किंवा शेतामध्ये किंवा गावाच्या कोपऱ्याला पोल माउंटेड सबस्टेशन म्हणजेच DP पाहता. आता तिथं तुम्हाला काय दिसतं, बुशिंग दिसतात, कन्झर्वेटर दिसतंय, त्याच्यानंतर ब्रिजर दिसतंय, त्याच्यानंतर कूलिंग ट्यूब दिसतात, त्याच्यानंतर टँक दिसते, त्याच्यानंतर इनकमिंग आउटगोईंग म्हणजे प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग वरून दिसतंय. ओके, आणि याचंच इंटरनल कन्स्ट्रक्शन तुम्ही कुठं बघितलं तर इंडस्ट्रियल व्हिजिटला गेले होते आणि इंडस्ट्रियल व्हिजिटला याचं इंटरनल कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहिलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला डिटेल सांगायची गरज नाही. तर बघा, 2 टाईपच्या पॅटर्नमध्ये 3 फेज ट्रान्सफॉर्मर असतं. तर एक तर आपण काय करतो, अशा पद्धतीने एक हे घेतो, इथं एक ट्रान्सफॉर्मरचं टँक या पद्धतीने जर कनेक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बँक ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर, बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या ऐवजी काय करायचे, सिंगल फेजचे 3 युनिट घ्यायचे आणि त्याची बँक बनवायची आणि ही बँक पुढं वापरायची 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या युनिट म्हणून वापरायची. ओके, तर या पद्धतीने हे 3 ट्रान्सफॉर्मरचे युनिट घ्यायचे आणि त्याला कंबाईन करायचं आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर बनवायचं. तर याचा काय फायदा आहे, समजा एखादा ट्रान्सफॉर्मर डॅमेज झालं, एखादा फेजचं, तर मग 2 याच्यावर चालेल का हे, हो, आणि कंटिन्युटी ऑफ सप्लायसुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम हे करतं. त्याच्यानंतर याची माउंटिंग सोपी आहे, त्याच्यानंतर कूलिंग सोपी आहे, मेंटेनन्स सोपं आहे. तर हा याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. पण याचे तोटे काय आहेत, एक संघ युनिट म्हणून काम करत नाही, याला स्पेस जास्त लागणार, याचं वजन जास्त आहे, याचा कॉस्ट जास्त आहे. ओके, तर मग आपण त्याच्याऐवजी काय करतो, एक पोल माउंटेड सबस्टेशन 3 फेज युनिटमध्ये बसवतो आणि एकच आपण 3 फेज युनिट आपण इथं बसवतो. अशा पद्धतीने पाहिलं असेल तुम्ही. तर हे 3 फेज ट्रान्सफॉर्मर आहे. तर हे 3 फेज ट्रान्सफॉर्मर काय काम करतं, जसं 3 युनिट काम करतं त्याच पद्धतीने काम करतं. याच्यात 11 kV जनरली 11/11 kV आपली 440 व्होल्ट सप्लाय अशा पद्धतीचं कन्व्हर्जन असतं याच्यात. तर हा ट्रान्सफॉर्मर काय करतो, कॉम्पॅक्ट युनिट असतं, कमी वजन लागल, कमी साईज असेल आणि कन्व्हिनियंट असेल, माउंटिंग सोपी राहील, परंतु कूलिंग मात्र डिफिकल्ट आहे. आणि समजा एखादा फेज गेला तर पूर्ण ट्रान्सफॉर्मर इनऑपरेटिव्ह राहील अशा पद्धतीने. तर याचा कंपॅरिझन बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारतात. किती वेळेस विचारलं कंपॅरिझन ते सांगतो मी तुम्हाला. जवळपास 4-5 वेळेस विचारलेलं आहे कंपॅरिझन, 2 मार्काला किंवा 4 मार्काला. 2 मार्काला 2 पॉईंट, 4 मार्काला 4 पॉईंट. तर स्पेस रिक्वायर्ड, याचा स्पेस कसा आहे रे, जास्त आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये याचं वेट जास्त आहे याच्या पण तुलनेमध्ये. हे 3 फेज 3 युनिट म्हणून काम करतं, हे एक सिंगल युनिट म्हणून काम करतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये ओपन डेल्टा पॉसिबल आहे, याच्यामध्ये ओपन डेल्टा पॉसिबल नाही. याच्यामध्ये कंटिन्युटी ऑफ सप्लाय प्रोव्हाइड करण्याची पॉसिबिलिटी, याच्यामध्ये तसं काही विषय नाही. तर हे झालं तुमचं डिफरन्स बिटवीन अ बँक ऑफ सिंगल फेज 3 ट्रान्सफॉर्मर अँड 3 फेज ट्रान्सफॉर्मर याचा डिफरन्स. आता बघा, बऱ्याचदा काय होतं, आता हे काय रे, हे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, शेल टाईप, याच्यामध्ये बी कोर टाईप शेल टाईप ट्रान्सफॉर्मर असतात 3 फेजमध्ये. तर हेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा इंट्रोडक्शन पार्ट समजलं. बघा, 3 फेजचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत कम्पेअर विथ सिंगल फेज, म्हणून आपण जनरली 3 फेज इंट्रोड्यूस करतो कम्पेअर विथ सिंगल फेज. ओके, आता नेक्स्ट बघू आपण टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. हे समजलं. चला, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कनेक्शन. टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कनेक्शन. टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कनेक्शन दिसतंय एक व्यवस्थित.
सो देर आर 6 टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कनेक्शन. पहिले स्टार स्टार, दुसरे स्टार डेल्टा, तिसरे डेल्टा स्टार, चौथे हे डेल्टा डेल्टा, पाचवं आहे ओपन डेल्टा, सहावं आहे स्क्वॉट कनेक्शन. तर ह्या 6 ट्रान्सफॉर्मरच्या कनेक्शन टेक्निक्स आहेत, त्या आपल्याला बघायच्यात. तर पहिलं घेऊ आपण स्टार स्टार कनेक्शन. ओके, तर पहिलं कनेक्शन आपल्याला घ्यायचं आहे स्टार स्टार कनेक्शन. स्टार स्टार, तर प्रायमरी कशी कनेक्टेड आहे, स्टारमध्ये कनेक्टेड आहे, आणि सेकंडरी सुद्धा कशी कनेक्टेड आहे, स्टारमध्ये कनेक्टेड आहे. ओके, तर याला न्यूट्रल घेऊ शकतो आपण. RY B न्यूट्रल, RY B, RY B. तर हे स्टार स्टार कनेक्शन आहे. तर स्टार स्टार कनेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे, स्टार कनेक्शनमध्ये काय असते, VPH इज इक्वल्स टू VL/√3 असते, आणि IPH इज इक्वल्स टू IL असते. आणि स्टारमध्ये न्यूट्रल पॉईंट, स्टारमध्ये काय असते, न्यूट्रल पॉईंट. ओके, स्टारमध्ये फेज शिफ्ट किती आहे, स्टारमध्ये फेज शिफ्ट 0 आहे. ओके, त्याच्यानंतर इकडं वापरतात वेक्टर रिप्रेझेंटेशन सुद्धा काढतो. हे R, हे Y B, RY B. फेज शिफ्ट किती आहे, 0 आहे. पुढं वापरतात हे खूप रेअरली वापरतात, आणि इट इज यूज फॉर स्मॉल हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. तसं तर खूप रेअरली वापरतात. याचा फायदा काय आहे, न्यूट्रल इज अवेलेबल, न्यूट्रल अवेलेबल आहे. त्याच्यानंतर फेज शिफ्ट 0 आहे, फेज शिफ्ट किती आहे, 0 आहे. त्याच्यानंतर करंट इक्वल आहे, IPH इज इक्वल्स टू IL, आणि VPH इज इक्वल्स टू VL/√3. सो इकॉनॉमिकल. पण ड्रॉबॅक काय याचे, अनबॅलन्स फॉर
अनबॅलन्स लोड, हार्मोनिक डिस्टॉर्शन, हे झाले डिसएडव्हांटेजेस. हे झालं ॲप्लिकेशन. हे झाले ॲडव्हांटेजेस. हे झालं कन्स्ट्रक्शन आणि याच्यामध्ये कनेक्शन. तर बघा, टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कनेक्शनमध्ये 6 टाईपचे कनेक्शन आहे. एक तर स्टार स्टार कनेक्शन, याच्यामध्ये प्रायमरी पण स्टारमध्ये, सेकंडरी पण स्टारमध्ये, दोन्ही स्टारमध्ये असतात. तर ही तुमची प्रायमरी वाइंडिंग कशामध्ये, स्टार कनेक्शनमध्ये, आणि सेकंडरी वाइंडिंगसुद्धा स्टार कनेक्शनमध्ये. अशा टाईपचं जर कनेक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्टार कनेक्शन असं म्हणतो. तर तुम्हाला माहिती आहे स्टारमध्ये करंट सेम असतो आणि व्होल्टेजमध्ये रिलेशन असतं, VPH = VL/√3 एवढं रिलेशन असतं. ओके, स्टारमध्ये न्यूट्रल पॉईंट असतो आणि फेज शिफ्ट किती आहे, 0 आहे. का बरं फेज शिफ्ट 0 आहे, कारण तुम्ही बघू शकता हे इन फेजमध्येच आहे, कारण एक्झॅक्ट स्टार स्टार कनेक्शन असल्यामुळे इन फेज आहे. तर न्यूट्रल पॉईंट अवेलेबल आहे म्हणजे टर्न्स कमी लागतील, म्हणजेच इकॉनॉमिकल आहे. करंट, फेज करंट आणि लाईन करंट सेम आहे, फेज शिफ्ट 0 आहे, म्हणून हा ट्रान्सफॉर्मर इकॉनॉमिकल आहे. पण याच्यामध्ये काय आहे, हार्मोनिक डिस्टॉर्शन येतं आहे. ओके, आणि अनबॅलन्स लोडसाठी चालेल का, हा नाही चालणार. ओके, न्यूट्रल पॉईंट जरी असला तर अनबॅलन्स लोडसाठी चालणार नाही, कारण न्यूट्रल शिफ्ट करावं लागेल आणि ते महागात पडते, म्हणून हे अनबॅलन्स लोडसाठी चालणार नाही. कुठं वापरतात, हे खूप रेअरली वापरतात. स्पेसिफिकली हाय व्होल्टेज स्मॉल हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरसाठी वापरतात. ओके, छोटा पण हाय व्होल्टेजचा जर ट्रान्सफॉर्मर बनवायचा असेल तर या टाईपचं कनेक्शन वापरतात. येतं लक्षात? सो राईट डाऊन दिस फास्ट. चल, तर हे झालं तुमचं स्टार स्टार कनेक्शन. आता आपण बघू स्टार डेल्टा कनेक्शन. काय बघायचं आहे, स्टार डेल्टा कनेक्शन. स्टार डेल्टा कनेक्शन. स्टार डेल्टा कनेक्शनसाठी हे कसं असेल, स्टारमध्ये असेल. आर फेज, वाय फेज, बी फेज न्यूट्रल, आणि इकडं काय कशामध्ये, डेल्टामध्ये असेल. ओके, तर स्टारमध्ये काय असतं रे, स्टारमध्ये IPH = IL असतं आणि VPH = VL/√3 असते. आणि डेल्टामध्ये काय असते, VPH = VL असतं आणि IPH = IL/√3 असतं. ओके, आता याच्यामध्ये जर समजा आपण फेज शिफ्ट जर काढलं तर हे असं येईल आणि हे असं येईल. तर फेज शिफ्ट किती येईल, 30 डिग्रीचा फेज शिफ्ट, 30 डिग्री. तर याचे फायदे काय आहेत, प्रायमरी स्टारमध्ये सो मोर सेफ. ओके, आणि इकॉनॉमिकल म्हणजे कमी टर्न्स लागतील. सेकंडरी इन डेल्टा सो हार्मोनिक डिस्टॉर्शन कॅन बी मिनिमाइज. ओके, डेल्टामध्ये असेल तर हार्मोनिक डिस्टॉर्शन कमी करतं, स्टारमध्ये असेल तर कमी टर्न्स लागतील म्हणजे इकॉनॉमिकल असतं. त्याच्यानंतर अजून काय, हां याच्यामध्ये तर हे झाले ॲडव्हांटेजेस. डिसॲडव्हांटेजेसमध्ये काय येईल, हे झाले ॲडव्हांटेजेस. डिसॲडव्हांटेजेसमध्ये काय येईल, फेज शिफ्ट इज 30 डिग्री, कॅन नॉट
ऑपरेट पॅरलल. पॅरलल ऑपरेट करू शकत नाही आपण अदर टाईपसोबत पॅरलल ऑपरेट करू शकत नाही. तर हे झाले ड्रॉबॅक. अजून काय डिसएडव्हान्टेज आहे? आपल्याला स्टार डेल्टा पाहिजे ना. हार्मोनिक रिडक्शन वगैरे ओके, बाकी सगळं ठीक आहे. हे झालं डिसएडव्हान्टेज. आता ॲप्लिकेशन बघा, कुठं वापरणार हे. लाईट गेली आज.